शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया गावा तृष्णेची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरण रघुबर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवु मोहि हरो कलेश सुखा महिम न पारंते परम विदिशु तिर ब्रह्मादि नाम तदवसन्ना स्वी गिरा आता वाच्य सर्व स्वसमति परिणामावधि गुण ममापेश स्तोत्रे हरिरपवाद परिकरहा विठाला 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 याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची आजच्या करत असताना परमार्थातल्या प्रयत्नाला लागणारं फळ सांगणारा अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन 12:15 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा प्रिय आहे आपल्या या दौंडत नावाच्या गावी गेल्या 1 वर्षापूर्वी ज्या वडिलांचं निधन झालं अशी कैलासवासी विश्वनाथ भिका शिंदे या बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आहोत आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली देण्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या संबंधातून आजची ही कीर्तन सेवा समापन करत असताना विश्वनाथ बाबांना श्रद्धांजली अर्पण करत असताना ज्ञानोबा तुकोबाचं चिंतन व्हावं, भगवत चिंतन व्हावं आणि आपल्या वडिलांना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी हा शुद्ध हेतू मनामध्ये ठेवून या मंडळीनं कार्यक्रम आयोजित केला. एक 5-7 महिन्यापूर्वीच याचं नियोजन आमचे समाधान महाराज सुंबळे गवळाणेकर आमचे जीवशकंठशी मित्र आहेत, नाशिक जिल्ह्याचं भूषण आहे, त्यांच्या माध्यमातून आपण सगळ्या परिवाराने ही तारीख आमच्या डायरीमध्ये लिहून दिली आणि त्याला अनुसरून आज आपल्या या दौंडत नावाच्या गावी येण्याचा पवित्र योग आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. नाशिक जिल्ह्याचं भूषण गाणं कोकिळ आमचे रोहिदास महाराज मते गुरुजी यांचा आवाज अतिशय गोड आहे, मधुर गाणं आहे. आमच्या मराठवाड्यालाही ज्यांच्या आवाजानं भेट लावली असे आमचे रोहिदास महाराज मते गुरुजी, त्यांना माझं वंदन. त्यांच्या शेजारी आमचे समाधान भाऊ चुंबळे, ते पण गोड गायन आणि नियोजन करण्यामध्ये अतिशय त्यांचा हातखंड आहे. समाधान भाऊंनाही वंदन. आमच्या मराठवाड्याचे हे 2 रत्न त्याच्यामध्ये प्रकाश महाराज नागरे एक प्रसिद्ध गायक आहे. भगवानगड असेल, वामन भाऊंचा गड असेल, या गडामध्ये मराठवाड्यामध्ये त्यांच्या चाली फोकसला आलेल्या आपल्याही भागात येतात असे आमचे प्रकाश महाराज नागरे, त्यांनाही धन्यवाद. विष्णू महाराज कापसे गोड चाल म्हटली माग, अतिशय गोड त्यांचा गळा आहे, मधुर गाणं आहे. कापसे महाराजांना वंदन. दुसरे आमचे भास्कर महाराज, त्यांचाही आवाज अतिशय गोड आहे. देवीदास महाराज पवार आदी करून परिसरातील गावातील मंडळी, आमचे गोकुळ महाराज, आपली गोकुळ महाराजांच्या गुरुकुलातील ही छोटी मोठी बालगोपाळ साधक मंडळी आणि गोकुळ महाराजांसहित या सगळ्या पालकरांना वंदन. मृदंगाचे आगे मृदंगभूषण आमचे किरणजी महाराज गोसावी, यांचा अतिशय हात गोड आहे, लग्गीचा बाज स्पष्टता आहे. किरण महाराजांनाही धन्यवाद. सिस्टीम अतिशय चांगली आहे. मेदडे साऊंड सर्व्हिस आवरली, त्यांनाही माझा धन्यवाद.
यांचं गुरुकुल पर्व नावाचं YouTube चॅनल आहे. त्याला हे कीर्तन तुम्हाला कायम पाहायला मिळेल, त्याच्या क्लिपा पाहायला मिळतील. असे आमचे गुरुकुल पर्ववाला आमचा विनायक दादा, त्यांनाही धन्यवाद. पेटी अतिशय छान स्वर देत आहेत, त्यांनाही धन्यवाद. आपण सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, या कार्यक्रमाला सजवणारी, धजवणारी, मोठं बनवणारी. आत्ताच आमच्या देवळेकरांनी मोठं स्वागत केलं, मोठा सप्ताह केला. माझंही कीर्तन होतं. सगळे आपण देवळ्याची ज्यांनी कीर्तन सौजन्य घेतलं ती सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. अगदी दौंडत गाव असेल, देवडा असेल, बेलगाव असेल, या बऱ्याच गावातून भाविक मंडळी जमलेली आहे. आणि या शिंदे परिवाराचे सगळे सोयरे, पै पाहुणे, आपतिष्ट मित्र परिवार, सगळ्या माता माऊल्या, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो, नमस्कार करतो. आपल्या अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. येणाऱ्या येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या. तुम्ही जे ऐकणारे आहे सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला संसारातला एक प्रयत्न आणि परमार्थातला एक प्रयत्न, असे दोन प्रयत्न जगामध्ये आहेत. आपण जो प्रयत्न करतोय रोहिदास बाबा, तो सगळे संसारातला करतो. वाढावी संता, गृही व्हावी धनधान, कायम सुखी असावं, घरामध्ये चांगलं असावं, संकट नसावी, आता संसार चांगला व्हावा, हा सगळ्यांचा आपला प्रयत्न आहे. बरं, पण एक वाक्य आहे का, संसारातला कितीही प्रयत्न क्वालिटीचा, चिकाटीचा कितीही करा, तो तुम्हाला फळ देत नाही, आनंद देत नाही, तो तुम्हाला दुःखच देत असतो. यशासाठी प्रयत्न करतो आपण, पण संसार अपयश पदरामध्ये घालतो. लाभासाठी प्रयत्न करतो आपण, पण हानी पदरामध्ये पडते. आणि जगण्यासाठी प्रयत्न करतो, मृत्यू पदरामध्ये पडतो. यशासाठी प्रयत्न आहे, खूप प्रयत्न आहे. पुस्तकाची पुस्तकं पाठ केली जातात, एखादा मार्ग चुकतो आणि अपयश पदरामध्ये पडतो. लाभासाठी भात लावलाय, लाभासाठी कपाशी लावली, सोयाबीन लावली, इतका पाऊस पडला आमच्या मराठवाड्यात की 50 क्विंटल कापूस होत असतो, मला 1 क्विंटल सुद्धा होणार नाही. कमरेपर्यंतचं पाणीच कापसाचे पाणी. लाभासाठी प्रयत्न आहे, पण हानी पदरामध्ये पडते, याला संसार म्हणतात. यशासाठी प्रयत्न करतो पण अपयश, लाभासाठी प्रयत्न पण हानी, जगण्यासाठी सगळे प्रयत्न करतात. काळ येतो आणि आपल्याला घेऊन जातो. ज्याची गरज आहे, तर विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आज बीड जिल्ह्यात असते, ते आमच्याकडे एवढं वातावरण चांगलं नसतं ना, पण ते काळ थांबत नाही ना. बाळासाहेब ठाकरे असते तर 2-2 शिवसेना झाल्या नसत्या. काल असं म्हणतो का यांची गरज होती, हे असते तर, पण असं थांबत नाही महाराज. काल न विचारी घाट, काल न विचारी हाट, काल न विचारी अवस्थ, काल न विचारी पहाट. कधीच कुणाची तमा बाळगत नाही. अक्रूर महाराज लय फोकस लाला, किरण महाराज लय गोड वाजवतो, मग ते गुरुजीचा आवाज चांगला आहे, प्रकाश बावले ताना आणतात. असा काळ थांबत नाही महाराज. काल म्हणत नाही यांची लय गरज आहे. काल येतो, घाटात मारतो, ऑक्सिजन मध्ये मारतो, घेऊन जातो. काल थांबत नसतो. वा घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाळ. दिन 4 घडी काची ना, दुनिया मुसाफिर खाना. कही लाख करोडो आये, कई कोटी खत्म कराये. बस यही चला है गाना, दुनिया है स्वर्धारा मुसाफिर गाना. इथं मारावं लागतं बरं का. नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा
तुकोबारांची वाणी. नोहे तुझा हा परिवार परिवार द्रव्यदाराशन भंगूर शरीर जायाचे ठेवणे. लालरी गोडा शरीर हे जाणार आहे. शरीराची होय माती शरीराची होय माता होय महाराज. शरीराची होय माती कोणी नये सांगाती सारी अवघी कामे खोटी. काळ थांबत नाही. तो म्हणत नाही हा गरीब आहे हा श्रीमंत आहे याची गरज आहे. असा काळ कधी कोणासाठी थांबत नसतो. संसारामध्ये कितीही तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न पूर्ण होत नसतात. 7 कोटी सोन्याची घर आहेत रावणाच्या लंकेत. किती आहे? प्लास्टरची नाही पत्र्याची नाही कौलाची नाही. ही आपल्या दौंडातला सोडा घरी आपण 7 कोटी सोन्याची आहेत. 1 तोळा 1,10,000 झालाय. अशी सोन्याची 30,000 आहे. माझी म्हटलं 1,30,000 तोळा आहे. आता बघा कल्पना करा. एक चौकट म्हणे एक चौकट रावणाच्या दारातली जे चौकटी असतात ना दाराची चौकट 22 क्विंटलची होती सोन्याची. हा 22 क्विंटल एक चौकट होते गुणिले 7 कोटी. पण त्या अबॅकस वाल्याला जमणार नाही. मोबाईल मध्ये त्याचं कॅल्क्युलेटर तुम्हाला जमणार नाही. एवढा श्रीमंत रावण. ऐका शुद्ध कांचनाची 70 कोटी. किती प्रमाण सांगू. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. तुकोबारांनी वर्णन केलं त्याचं. एवढा श्रीमंत रावण संसाराच्या दारात उभा राहतो आणि पहिला प्रयत्न आहे त्याचं समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही. एकदा का इगतपुरीचा घाट उतरला कासारा की लगेच मुंबईला सुरुवात होते. गेलात कधी मुंबईला तर तुम्हाला समुद्र कधीच गोड दिसणार नाही. कारण तो झाला नाही. झाला असता तर टँकरची पाळी आली नसती. पाईपलाईनच करून दिली असते आपल्याला मुख्यमंत्र्यांनी. अजून तरी नाही. रावणाचा आणखीन एक प्रयत्न होता. सोन्याला सुगंध आलाच असता. वासावर अंगठ्या आल्या असत्या. मी म्हटलं असतं माझी गुलाबाच्या वासाची अंगठी आहे. तुमचे भाऊ म्हटले असते रोहिदास महाराज माझ्या हातातलं जाईच्या वासाचं आहे. समाधान भाऊ म्हटले असते माझी जुईच्या वासाची आहे. खरून एखादा म्हटलं असता माझी मोगऱ्याच्या वासाची आहे. अजून अंगठ्या वासावरती नाही. याचा अर्थ सोन्याला सुगंध आला नाही. दुसरी इच्छा पूर्ण झाली नाही. आणखीन एक प्रयत्न होता रावणाचा. स्वर्गाला शिडी लावली असती. शिडी तर आपले पोरं टॉकीजला पिक्चर पाहायला गेले नसते. शिडीने रामबापसरात पाहून आले असते स्वर्गातले. पण अजून तरी व्यवस्था नाही. जे 7 कोटी सोन्याची घर आहेत त्या रावणाचा जर एकही संसारातला प्रयत्न पूर्ण होत नाही. 2 एकर जमीन आहे आपल्याला. आमच्याकडे एकर म्हणतात तुमच्याकडे बिघे म्हणतात. 2-3 बिघे जमीन आहे आपल्याला. जास्त पाऊस पडला तरी काही येत नाही. फार कमी पडला तरी काही येत नाही. सांगू द्या चिपडी बायको आहे. चिपडी आणि 2 शेंबडे पोरं आहेत. विठाला विठाला अशा इतक्या छोट्या संसाराच्या दारात आपण उभे आहोत. हा संसार कधी आपला प्रयत्न पूर्ण
अवघड शब्द आहे बघा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षण पावला. धन्यवाद. माया वेष्टीला जीव माझा. ऐका ऐका, बरं वाटलं जरा हे आलं, नाही तर मरणच होतं माझं. इकडे इकडे येऊ देतात, इकडे फिरलं येऊ तर द्या माझ्याकडे आधी, मग फिरा आता. वा, धन्यवाद. ज्याने फॅन आणला त्याला नतमस्तक व्हावं. सुखाच्या अपेक्षेवरती आपण जीवन जगत असतो, संसार कधी पूर्ण करत नाही. म्हणून या देशातले साधू संसाराच्या दारात उभे राहिले. आणि माझं वाक्य नीट ऐका, संसाराच्या दारात साधू उभा राहिला नाही. जो राहिला तो आमच्यासारखा असेल, कलाकार असेल, गुणीजन असेल, साधू नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. साधून जो दरवाजा उघडला तो देवाचा आहे, परमार्थाचा आहे. साधून जो प्रयत्न केला तो परमार्थातला आहे. आणि एक ऐका, परमार्थातला छोटासा प्रयत्न करा, फळ मिळतं म्हणजे मिळतं. बाकी संसार प्रारब्धावर चालतो ना, संसार होत राहतो. तुम्ही करा न करा, काही करा, होत राहतो. त्याला तुम्ही काही करू शकत नाही. त्या रामायणामध्ये वर्णन आलं, सकाळी गादी मिळाली रामाला. तुम्ही नाशिक जिल्ह्यातले आहात, लगेच कळेल तुम्हाला. ऐका ऐका, सकाळी गादी मिळते किरण महाराज, गोकुळ महाराज, समाधान भाऊ, आणि संध्याकाळी कैकई म्हणते गादी नाही, 14 वर्ष वनवासात जायचं. याला जीवन म्हणतात. रामायण काय रामाचं नाही, ते आपलंच आहे. सकाळी लॉटरी लागते, संध्याकाळी माहिती होतं जिच्यासाठी लॉटरी लागली ती बायकोच आता राहिली नाही, ज्याच्यासाठी लॉटरी लागली तो मुलगाच आता राहिला नाही. याला काही करू शकत नाहीत तुम्ही. आमच्या मराठवाड्यात किल्लारी नावाचं गाव, त्या किल्लारीला मागे मोठा भूकंप झाला. एवढा भयानक भूकंप झाला प्रकाश महाराज, विष्णू महाराज, इतका भयानक भूकंप झाला की गाव त्या भूकंपामध्ये मरण पावलं. जमीन फाटली, माणसं त्याच्यामध्ये गाडली गेली. आणि त्या परिवाराची काही मुलं पुण्याला, मुंबईला अशी कामाला होती, पोट भरायसाठी गेली. आणि त्यांना माहिती पडलं बा की आपल्या गावाला मोठा भूकंप झाला आणि आपले माय बाप, आजी आजोबा, पणजोबा सगळे मातीत गाडून गेले. आता त्यांना पाहायला ते दिसणार नाहीच, पण भेट द्यायला म्हणून 15-16 पोरं एक क्रुझर गाडी करून इकडून निघाले मुंबईतून. तेव्हा समृद्धी नव्हता, पण त्या मधल्या रोडने आले ते. ऐका ऐका, आणि ते जात असताना आमच्या तालुक्यात, शेवगाव तालुका आहे खाली नगर जिल्ह्यामध्ये, शेवगावहून बीड रोडला लागले आणि एका ट्रकवर त्यांची गाडी आदळली आणि 16ची 16 पोरं जागेवर गेली. आता मला सांगा, त्या गावातले तर ऍक्सिडेंट, त्या अपघातात भूकंपात तर गेलेच होते, पण जे 16 जण मुंबईला होते ते भेटायला चालले, त्यांचा ऍक्सिडेंट झाला, ते पण राहिले नाही. याचा अर्थ एकच आहे, प्रारब्धानं तुमच्या कपाळावरती मृत्यू लिहिलेला आहे. कधी येईल ते सांगता येत नाही बरं का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी. ऐका, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. किती शब्द गोड आहेत. कबीरदासजींचे आहेत, तुकोबारायांचे आहेत, माऊलीचे आहेत, ज्ञानोबारायांचे आहेत. अर्थ एवढाच आहे, प्रारब्धाने घडणार आहे. सकाळी गादी मिळते राघव, हे रामा तुला अयोध्येचा राजकुमार बनायचं, राज्याभिषेक करायचा. आणि संध्याकाळी आई म्हणते नाही रे राघव, तापस वेश विशेष उदासी, सवदा बरस राम वनवासी. रघुकुल नीति सदा चली आई, प्राण
न जाए पर वचन न जाए। श्री राम जय राम जय जय राम। 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 जय जय राम जय जय राम। फार सुंदर चौपाई आहे। मी रामकथा करणारा महाराज आहे। पुढच्या वर्षी नारळी सप्ताहात माझी कथा आहे, तुम्हाला ती ऐकायला भेटेल। याच्यासाठी सांगतो, रामकथा फार सुंदर आहे। पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो। राम लक्ष्मण सीतामाई वल्कलांगामध्ये धारण करतात आणि रामचंद्र अयोध्येला सोडून निघून जातात। कसा मला तारून गेला राम, कसा मला तारून गेला राम, कसा मला तारून गेला राम, मला तारून गेला राम। पडेना। आज या कुटुंबाला विश्वनाथ नावाचा बाप, आज या कुटुंबाला हा विश्वनाथ नावाचा बाप दिसत नाही। सगळे आलेले दिसतात, पाहुणे दिसतात, सगळे दिसतात, सोयरे दिसतात, पण बाप त्या मुलींना त्या मुलांना दिसत नसतो। तसं अयोध्या दुःखी होते। आता आमचा बापच, आमचा रामच अयोध्येतून निघून चाललाय। अयोध्या खूप रडते। रथाच्या समोर आडवी पडतात माणसं, रामाला विनंती करतात, रामा रामा विना माझा चैन पडेना। हे रामा विना माझं, हे रामा रामा विना माझं चैन पडेना। सुंदर भाव आहे, किती सुंदर भजन आहे। रामप्रभू अयोध्या सोडून जातात। सगळ्या ज्याला सकाळी गादी मिळते त्याला संध्याकाळी वनवास मिळतो। आपलं जीवन असंच आहे बरं। विधात्यानं आपल्या कपाळावरती लिहिलेलं असतं, काही बदल होत नाही त्याच्यात बरं का। विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं। विधात्यानं कपाळावरती लिहिलेलं असतं ना। ऐका, दौंडतगाव, इगतपुरी तालुका, नाशिक जिल्हा, फार गोड माणसं तुम्ही बसलात, माझं घरी घेऊन जा। विधात्यानं लिहिलेलं कधी पुसत नसतं। विधना तेरे
लेख किसी के समझ न पाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं। एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मारे। याच भागात याच दंडकारण्यात याच जटायू जवळ आहे, तुम्हाला जवळ आहे टाकेद, जवळ आहे पंचवटी, जवळ आहे इगतपुरी तालुका। ऐका रे, एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मारे, सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं। राजमहालामध्ये राहणारा, दासदासी पुढे असणारा, फुलावरती पाऊल टाकणारा काट्याच्या बनामध्ये जातो बघा। पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ते जाते हैं, महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं। विश्वाचा मालक स्वतः कुटिया बनवतो, त्याला प्रारब्ध म्हणतात। संसारात देवाला इथे चुकत नाही, नाराज होत जाऊ नका। गरिबी आली की नाराज होऊ नका, श्रीमंती आली की माजू नका, चालत राहणारे त्याच्यात बदल नाही। एखादा आज श्रीमंत होईल तर काही गरीब होईल, त्याचं काय नाही। हे तो संपत्तीचे वारे म्हटले सांग। संपत्तीचं काय वारं वारं मी असं ऐकलं का? वारं एखाद्या रूम मध्ये बंद आहे, हा असं कधी तुमच्याकडे इगतपुरी तालुक्यात ऐकलं का तुम्ही? एखाद्याच्या रूम मध्ये वारं बंद केलं, एखाद्या दिवशी राहील पण ते लगेच दुसरीकडे धावतं ते, असं म्हणायचंच नाही संपत्ती माझ्याकडे उद्या जाईल राजा, काही सांगता येत नाही। प्रारब्ध आहे, प्रारब्धाने घडणार आहे। व शेवटी रामचंद्र निघून गेले आणि भरत परत आला, आणि त्या भरताला माहिती झालं माझ्या आईनं माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला। या देशातला पहिला मुलगा आहे समाधान भाऊ। रामदास काका, तुम्ही नाशिकहून आला, आपण सगळी थोर मंडळी बसलेली आहेत, गोड ऐकणारी आहे, गोड ऐकते तुम्ही सगळी शुद्ध मंडळी आहात। सगळ्यांना माझं वंदन आहे। सगळ्या इगतपुरी तालुक्याने नाशिक जिल्ह्यानं ऐका, भरत आईला श्राप देतो, काही हे पापी मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही, लक्षात ठेव मा, आजपासून तुझं नाव कोणी ठेवणार नाही। सांगा तुमच्यापैकी एखादीचं नाव कैकय आहे? हा आहे का? स्वाती आहे, ज्योती आहे, धनश्री आहे, परी आहे, खुशी आहे, परी आहे, सत्यभामा आहे, रुक्मिणी आहे, खूप नाव आहेत महाराज। पण तुमच्यापैकी कैकई नावाची आई नाही। का नाही? कैकईचं नाव कोणी ठेवत नाही। स्वार्थी माणसाचं नाव कोणी ठेवत नसतं। जो दुसऱ्यासाठी जगतो लोक त्याला मुजरा करत असतात। माझ्या गळ्यामध्ये सोन्याचा शिवाजी महाराज, बरं सोन्याचा का घातलाय मी? माळीच्या बराबरीनं घातलाय बघा। का घातला? सगळ्यांसाठी जगला शिवाजी राजे। आदिवासी काय, माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, वंजारी काय, ब्राह्मण काय, मुसलमान काय, सगळ्यासाठी एका विचारानं जगणारा एकच राजा छत्रपती शिवाजी राजा। अगं ऐका ना, चौकात पुतळेत, कपड्यावर शिवाजी महाराज आहे, गावात घरात फोटो शिवरायांचा, का लावला? दुसऱ्यासाठी जगले। जो दुसऱ्यासाठी जगत असतो लोक त्याचं नाव ठेवत असतात, लोक ते मेले तरी त्यांचं नाव जिवंत ठेवतात। दुसऱ्यासाठी जीवन जगून बघा, लोक तुम्हाला मरूच देणार नाही। गेले दिगंबर ईश्वर विभूती, दिगंबर ईश्वर विभूती, दिगंबर ईश्वर विभूती,
शब्द गेले दिगंबर ईश्वरी भूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी येथे वरो नाही आले अवतार येरती पामर जीव किती पण काही माणसं गेली बघा पण अजून जिवंत आहे 750 वर्ष झाले ज्ञानोबरायला समाधीला बसून पण आजही जिवंत आहे रोज ज्ञानेश्वरी उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे मरण्याची सरे मरण रूपाने गेले ते 750 वर्ष झाले जय जयकार आहे माऊलीचा 450 वर्ष झाले तुकोबारांचा जय जयकार आहे तुका म्हण गाणे वैकुंठी सोहळा जय भूमंडळा माझी कीर्ती जय भूमंडळा वैकुंठी सोहळा याही भूमंडळा केली माझी हो का बरं दुसऱ्यासाठी जगलं की लोक नाव घेत असतात माझंच घर माझाच बंगला माझीच गाडी अरे रे लोक तुम्हाला मेल्यावर सुद्धा मातीला आता येणार नाही दुसऱ्यासाठी जगून बघा थोडस दुसऱ्याला देऊन बघा लोक तुम्हाला विसरणार नाही मा तो पापी आहे माझ्या गादीसाठी माझ्या दादाला वनवास दिला आजपासून मी तुला आई म्हणणार नाही तुझं नाव कुणी घेणार नाही जा माझा आणि ही गादी माझ्या दादाला दिल्याशिवाय काय भाऊ येणार आमचा भाऊ नदीकडून वाटणी घेतो डोंगराकडली भावाला बांधून आणला पाहिजे असं असतं अरे हा भाऊ आहे एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी आणि एक भाऊ गादी घेऊन निघालाय भावासाठी याला प्रेम म्हणतात काय प्रेम आहे महाराज आहे संपत चाललं बघा आपल्यात प्रेम एक एकाच्या बांधासाठी अर्ध्या एकरसाठी प्लॉटसाठी खुणं व्हायला लागली कोर्टामध्ये केस आहे भावा भावाचीच आहे का त्यानं मला अर्धा गुंठा दिला नाही बापाच्या नावाची जमीन दिली नाही फार वाईट आहे नुसते कीर्तन ऐकतात लोक कथा ऐकतात बदल कुणात होत नाही जरा शिकलं पाहिजे रे गाईचं शेण खाली पडलं तर मातीला घेऊन उठतं कीर्तन काहीतरी घरी घेऊन गेलं पाहिजे लक्षातच ठेवा एखादा भाऊ मला भाऊ आहे महाराजला आणा आमच्या समाधान भाऊला माहिती आम्ही दोघंच भाऊ आहे आम्ही दोघा भावानं शपथ घेतलेली माऊलीची मरेपर्यंत कधी वेगळं राहायचं नाही आणि ज्या दिवशी राहायचं त्या दिवशी कथा कीर्तन करायची नुसतं सांगायला नसतं हो काहीतरी वागलं पाहिजे थोडंसं बोललं पाहिजे का सांगतो हे जरा घरी घेऊन जा एक भाऊ गादी सोडून गेला दूसरा भाऊ गादी घेऊन निघाला भरत चला रे अपने भैया को मना भरत चला रे अपने राजा को मना भरत चला रे अपने भैया को मना राजा को मनाने भैया को मनाने भैया को मनाने राजा को मनाने राजा का अधिकार राजा को लौटा भरत चला रे अपने भैया को मना भैया को मना भैया को मना गाड्या घेऊन गेला सिंहासन घेऊन गेला मला माफ करा म्हणतो ही गादी तुमची आहे सिंहासन तुमचं आहे खूप वेळेला मागणी करतो रामचंद्र त्या भरताचे डोळे पुसतात आणि रामचंद्र त्या भरताला सांगतात ए भरत रडू नको ओ नाशिक जिल्हा इगतपूर तालुका कधी रडू नका का रडायचं नाही दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोष देत जाऊ नका खरंच माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात खेळ चाललासे माझ्या
पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाच. दोन गोष्टी चुकत नाहीत. कितीही श्रीमंत असा, कितीही गरीब असा, कितीही सुखी असा, कितीही दुःखी असा, या दोन गोष्टीतून कोणी वाचत नाही. एकतर सगळे म्हातारे होणार आहे. आपण सगळे कोण होणार आहे? म्हातारे होणार आहे. लय मेकअप करू नका, लय फॅरन लवली लावू नका. लावता फॅरन लवली लावत जाऊ नका. फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड आहे, लावत जाऊ. कितीही लावला तरी तुम्ही म्हातारे होणार आहे. माझी बायको रोज लावते, अजून गोरी नाही बरं का, म्हणजे एवढी काळी नाही, लगेच वेगळं बघू नका माझ्याकडे. आणि एवढंच सांगायचं, कितीही मेकअप केला तरी आपण म्हातारे होणार आहे. दोन दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे. 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 तपना तुझे येता पुढती वैद्य काय करणार. वैद्य काय करणार. मायेचा बाजार, मायेचा बाजार, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. आई कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. आणि दासिले कल्पना माझे माझे म्हणणी. आणि दासिले कल्पना माझे माझे म्हणणी. माझे माझे म्हणणी. माझे माझे म्हणणी. काय गोड शब्द, काय गोड अगदी. वा, कशासाठी सांगतोय बघा, याच्यासाठी सांगतोय बघा. हे कितीही तुम्ही कितीही सुंदर दिसत असाल तर सगळे म्हातारे. कसा बघा अर्थ काय? कितीही सुंदर दिसत असाल तर सगळे म्हातारे होणार आहे. माझ्याकडे बघा, कितीही सुंदर दिसत. काय करू, कसे फोटो काढतात, मस्त फोटो काढतात, लोकेशनला जातात, अगदी काय म्हणतात त्याला, हे बसा बसा फोटो स्टेशनला जातात. नाही ते नाही आपल्याला. त्या असं झाडामध्ये उभं राहतात, समृद्धी हायवेला उभं राहतात. काढ रे फोटो. काय नवीन मोबाईल आहे, सॅमसंग अल्ट्रा, ॲपल मोबाईल, त्याच्यामध्ये भारी फोटो निघतात. ते फोटो नुसते काढत नाहीत, त्याच्यातले ते मोठाले कटआउट बनवतात आणि त्या फोटोला हॉलमध्ये लावतात. घराच्या हॉलमध्ये या बाजूला, या बाजूला. आणि ते फोटो आपण चहा प्यायला बसतो तो हॉलमध्ये, ते आपल्याकडे कबशी येते, चहा प्यायला. ज्याचा फोटो येतो आपल्या शेजारी बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शेंबूड येतो, कपाळ आड्या पडलेल्या असतात, सारखंच दिसतंय. चहा संपला की म्हातारं खालून म्हणतं, मीच आहे बाबा, मीच आहे. पैलवान होतो एक नंबर, इगतपुरी तालुक्यात कोणाला ऐकत नव्हतो. मग आपल्याला म्हणावं लागतं, काय होतास तू, काय झालास तू. असंच आहे. मेकअप करू नका. कितीही नटलात, कितीही मेकअप केला तरी सगळे म्हातारे होणार आहेत. नाहीच म्हातारे झालो तर नक्की सांगतो, सगळेची सगळे मरणार आहेत महाराज. कोणी वाचणार नाही. बरं जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवना. हे भरत, या दोन गोष्टीतून कुणी वाचत नाही. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. जा बाबा जा, अयोध्येत हो तू राजा रंक मी बनीचा. मी वनवासी आहे, तू मालक आहे, तुझं प्रारब्ध आहे बाबा, याच्यात बदल होणार नाही. त्याला काय म्हणतात माहितीये का, संसार सगळ्याची सगळा प्रारब्धावर आहे. देव जरी इथं आला तरी त्याला ते चुकत नाही. तुकोबरायांना माहिती होतं. महाराज म्हटले, आम्ही संसाराचा प्रयत्नच केला नाही, आम्हाला माहिती होतं संसार देवतव आहे, प्रारब्धाधीन, याचा मी का सीन वाहू भार. मग तुम्ही काय केलं,
महाराज म्हटले आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा केली, पांडुरंगाच्या भजनाची कशी केली आणि काय फळ मिळालं, अभंगाचं पंचायत परमार्थातला प्रयत्न केला, याजसाठी केला होता अट्टहास. अट्टहास म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा. प्रयत्न वेगळा, अट्टहास वेगळा. प्रयत्न आपण करतोय पण प्रयत्नाची पराकाष्ठा केली तुकोबांनी. पायात घुंगरं बांधले, गळ्यात विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, सारखं भजन केलं. मी गातो गातो आनंद, मी गातो गातो आनंद. सारखं नाचतायत तुकोबर आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला नित्य अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. कीर्तन सारखं भजन व्हा. गोविंद गोविंद मना लागल्या छंद, मग गोविंद ते काया माझ्या मनाला गोछंद. नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद 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 माझ्या मनाला गोछंद.
भजन असं नित्य केलं की मग परिणाम काय झाला? भजन करता करता जगच देव दिसायला लागलं. भजनाचा परिणाम हा आहे. भजनाचा परिणाम पैसे नाही, भजनाचा परिणाम देव जग दिसलं पाहिजे. जन विजन झाले जन विजन झाले प्रमाण विठ्ठल नामा प्रमाण जन विजय काय गोड चालीत वा रोहिदास महाराज, वा प्रकाश महाराज, वा वा गोड गळ्याचे गायक आहेत, वा किरण महाराज. काय गोड साथ करताय तुम्ही, एवढे छान प्रमाणे गाताय. अभंगामध्ये रंग भरलाय. का भरलाय? रंग भरे कीर्तनात. अरे मी हरिदासनाचं गोड गळ्याचे गायक आहेत तुम्ही, फार सुंदर प्रमाण देताय. तुकोबाराय म्हणतात आता विठ्ठल नामा प्रमाण जनविजन झाले आम्हा. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. मग म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा. ज्या दिवशी जग देव दिसतं, देवानं थोडा नाना परी भरून उरला चराचरी, त्या दिवशी ती अवस्था प्राप्त होते. जीवदशा संपते माझ्याकडे बघा, आणि शिवदशा प्राप्त होते. मग म्हणता येते याजसाठी केला होता हास, शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणून प्रयत्न करत चला. या सगळ्या बहिणी बसल्या तिथं. त्या भागवतामध्ये कथा आहे, ते भगवान कृष्ण आणि उद्धव बरोबर असेल. आणि उद्धवानं कायम देवाला विचारावं, देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं? भगवंताच्या मुखाला यायचं, मला द्रौपदी आवडते. कोण आवडतं? द्रौपदी. द्रौपदीचं नाव घेतलं का तर उद्धव जायचं. तुमच्याकडे जळतं आहे हा? इगतपुरी तालुक्यामध्ये एखाद्याला 10-5 पोते भात झाला की राम भाऊला तापच. आमच्याकडे कसं कापूस 100 क्विंटल झाला प्रकाश महाराज, शेजारचा झोपला तापच. अरे दे एखाद्याला चांगलं कीर्तन आलं लागला जळाय, समाधान भाऊकड नियोजन आलं लागलं जळाय. एखाद्याला चांगलं नका नका असं जळायचं नाही. कधी कोणाची बरोबरी करायची नाही, कधी कोणावरती जळायचं नाही. का? प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळं आहे. एकाच वर्गात 50 पोरं शिकत असतात. शाळा आहे बघा इथं, मॅडम शिकवतात, मास्तर शिकवतात. एकाच वर्गामध्ये 50 पोरं आहेत. तुम्ही माझ्याकडे बघा, शाळा नंतर बघा. शाळेत 50 पोरं आहेत. पोरं शिकत असतात, पण 50 पोरापैकी एखादा कलेक्टर होतो, एखादा चपराशी होतो, एखादा ढोराच्या मागे जातो. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. माझ्या पाठाला 300 पोरं होतं, 300 ते फक्त 3च कीर्तन काय, बाकीचे सगळे गावाकडे गेले. का? अभ्यास केला पण प्रारब्ध नव्हतं. ज्याचं त्याचं प्रारब्ध भिन्न भिन्न असतं, कधी जळायचं नाही. जळण्याचं कारण असं होतं बहिणींनो, देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे आणि मानलेली बहीण द्रौपदी आहे. सख्खी बहीण कोण आहे? सुभद्रा आहे. मानलेली द्रौपदी. सख्ख्या बहिणीचा अधिकार जास्त आहे नाशिक जिल्ह्यात का मानलेल्या? हा मानलेल्या? अहो सख्ख्या बहिणीला तुम्ही, मानलेल्या बहिणीला तुम्ही साडी नाही घेतली, तुम्हाला तक्रार करणार नाही. मानलेल्या बहिणीला तुम्ही साडी घेतली नाही भाऊ तर ती तक्रार करणार नाही. सख्ख्या बहिणीला घेऊ नका, काढ म्हणते हवेची जमीनचा. का बरं? तिचा 7-12 आहे ना, ते अधिकार आहे. मानलेल्या बहिणीचा अधिकार नसतो, सख्ख्या बहिणीचाच असतो. लक्षात ठेवा. देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे आणि मानलेली द्रौपदी आहे. देवाच्या मुखाला कायम द्रौपदीचं नाव. उद्धवाला जळकी सुटली. आपले 11:15 वाजल्यामुळं देवानं उद्धवाचा हात धरला. आपले बरोबर देवानं हात धरला आणि उद्धवाला चालत चालत सुभद्रेच्या घरी नेलं. सुभद्रा दात घासत होती. एवढ्या सकाळी भगवान येताना पाहिला आणि तिनं विचारलं, देवा एवढ्या सकाळी माझ्याकडे काय काम? काय नाही म्हटलं, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, पौर्णिमा, कोजागिरी 2 दिवस झाले महाराज, 5-6 दिवस झाले बघ. म्हटलं काही खायलाच भेटलं नाही. लवकरात लवकर काहीतरी खायला दे. बहिणीला बाबानं खायला मागितलं आणि सुभद्रा म्हटली, दादा मला स्वयंपाक करावा लागेल, तोपर्यंत फळं खा. देवाला कुठं खायचं होतं. सफरचंद घेतला हातात, चाकू घेतला हातात, सफरचंद कापायचं दिलं सोडून, बोटच घेतलं कापून. बोटातून असं टपटप रक्त गळायला लागलं आणि उद्धवाने आवाज दिला, सुभद्रा ताई, हो सुभद्रा ताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंदी आणा बांधायला. आणि मग सुभद्रा चिंदी सापडली. तळमजला, किचन रूम, बेडरूम. आता तिचा बंगला काही लहान नाही. तिथं आपल्याच बायकोला दिल दिवाना, कुछ कुछ होता, रबली गणा, साड्याचे नाव आहे ते. माझं लग्न झालेलं आहे, मला अनुभव. महिन्याला 2 आणावं लागतात आपल्याला. ती देवाची बहीण आहे, अर्जुनाची बायको आहे. 15 कपाट भरून साड्या. तिला
साडीकडे गेली नाही महाराज. तिने चिंधी पाहत बसली. देवाने तिचं घर सोडलं. आता ऐका, आणि देव आणि उद्धव द्रौपदीच्या घरी आले. फार फार गोड्या. परमार्थातला प्रयत्न कशाला म्हणतात ऐका. परमार्थातला प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला लागणारं फळ ऐका. घरी घेऊन जा. शिका शिका. विश्वनाथ बाबाला श्रद्धांजली देण्यासाठी आलात ना, गाईचं शेण खाली पडल्यावर मातेला घेऊन उठतं. अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन काहीतरी शिकून गेलं पाहिजे. ऐका माझ्या बहिणींनो, ऐका ऐका. घरी घेऊन जा. द्रौपदी माता तुळशीला पाणी घालत होती. डोक्यावरती पदर होता, चांदीचं ताट होतं, सोन्याचा तांब्या होता. तुळशीला पाणी घालता घालता समोरून भगवान येताना दिसला आणि देवाच्या बोटाचं रक्त तिनं पाहिलं. ताटन तांब्या फेकून दिला. धावतच गेली आणि देवाचं बोट आपल्या हातात घेतलं. दादा किती कापलं रे. थांबाला चिंधी बांधते. घरात जाणार कधी, चिंधी सापडणार कधी आणि देवाच्या बोटाला बांधणार कधी. एवढा विलंब सहन झाला नाही. डोक्यावरचा पदर खाली घेतला, त्या पदराला हात घातला आणि फाडणारच होती चिंधी. तेवढ्यात उद्धवाने हात धरला. ओ द्रौपदीताई, जोपर्यंत बाईच्या कपार कुंकू आहे तोपर्यंत पदराकून साडी फाडायची नसते. नवरा गेल्यावर फाडायची असते. अजून धर्मराजा जिवंत आहे, अर्जुन जिवंत आहे आणि तुम्ही पदर फाडता. त्या द्रौपदीने दिलेलं उत्तर ऐका. द्रौपदी म्हणते, बरोबर आहे उद्धवा, जोपर्यंत बाईच्या कपार कुंकू आहे तोपर्यंत पदर फाडू नये. पण ऐक ना उद्धवा, माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचं या दादाच्या हातात आहे. काय उत्तर आहे महाराज. डोक्यावरचा पदर फाडला. भर जरी ग पितांबर दिला फाडून. भर जरी ग पितांबर दिला फाडून. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण. विचाराया गेले नारद म्हणून. बोट श्री हरीचे कापले ग बाई. बांधायाला चिंधी लव कर दे. सुभद्रा बोलली शालूनी पैठणी. फाडूनी का देऊ चिंधी तुम्हास मी. पाठची बहीण झाली वैरीना. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. द्रौपदी बोलली हरीची मी कोण. परी मला त्याने मानली बहीण. काळजाची चिंधी काढून देईना. काळजाची चिंधी काढून देईना. एवढे तयाचे माझ्यावरी ऋण. वसने देव निहारी राखी माझी लाल. चिंधीसाठी आला दारी हरी माझ्या. त्रैलोक्य मोलाची वसन दिले फाडून. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. आमच्या समाधान भाऊन, रोहिदास भाऊन, प्रकाश महाराजांनी, विष्णू महाराजांनी, किरण महाराजांनी आम्हाला कधी हाक मारली तर आम्ही येतो. का माहितीये? प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण. प्रेम करत जा, एकमेकाबद्दल आदर ठेवा. फार वाईट झालं महाराज, मराठी माळी कुणबी धनगर आराध. भांडण करू नका हो, भांडण नका करू. प्रेम ठेवा रे. ओ इगतपुरी तालुका, अक्रूर महाराज साखरेचं वाक्य माझं घरी घेऊन जा. प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण. जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण. जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण. रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम. रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम. पटली पाहिजे अंतरीची खुण. धन्य तोची भाऊ. माझ्याकडे बघा, अय पुढे येतील रोजच. धन्य तोची भाऊ, धन्य ती बहीण. प्रीतीची ती जगी
करीला भाविन चिंधी पाहोनी हरी झाले प्रसन्न द्रौपदीशी बंधू शोभे नारायण डोक्याच्या कपाळाचा कुंकवाचा विचार न करता पदर फाडून देवाच्या बोटाला चिंधी बांधली इतका छोटासा प्रयत्न केला कपाळाचं कुंकू नाही पाहिलं बहिणींनो देवाच्या बोटाचं रक्त पाहिलं तर त्या द्रौपदीवर संकट आलं दुःशासनाने तिची साडी ओढली तर देवानं तिला त्या चिंधीच्या बदल्यात लाखोनी साड्या पुरवल्या बघा लाखांनी तो दुःशासन साडी ओढायचा तो साडी बनायचा भक्ता कारणे प्रयत्न केला देव धावत आला प्रयत्न परमार्थातला करा कानोपात्रेनं केलाय ज्ञानोबरांनी केलाय तुकोबरांनी केलाय जोग महाराजांनी केलाय आणि प्रयत्न परमार्थातला केला की मग म्हणता येतं शेवटचा दिस गोड व्हावा जिवंतपणे होतो पैठणला एकदा जोग महाराज गोदावरीचं स्नान करत होते आपल्याकडूनच आलेली आहे गोदावरी पण पैठणला नाथ महाराजांचं तीर्थक्षेत्र आहे नाथषष्ठीला आले होते आणि हातामध्ये अर्धे घेतलं होतं अर्ध मग माझ्याकडे बघा आणि ब्राह्मण म्हणत होते हो जोग महाराज सोडा पाणी आम्ही श्लोक म्हणतो कशासाठी सोडायचं पाणी तुम्ही केलेलं पाप निघून जावं म्हणून जोग महाराज गंगेतून म्हटले रे पापच केलं नाही तर पाणी कशाला सोडायचं हे जिवंतपणे म्हणता आलं पाहिजे जिवंतपणे ज्या दिवशी तुम्ही म्हणाल नक्की तुमच्या जीवनात होईल बघा याच्यासाठी केला होता टहास शेवटचा दिस महाराज कळलं आम्हाला परमार्थातला प्रयत्न करावा लागतो 12 वाजले लक्षात आलं आमच्या खूप गोड चिंतन तुम्ही सांगताय पण असा प्रयत्न केल्यावर तुम्हाला मिळालं काय
काय झालं, असा प्रयत्न केल्यामुळे निश्चिंतता, निर्भयता, सुखरूपता, स्वतंत्रता मिळाली. असं निश्चिंत झालं पाहिजे जीवन. बघा, टाकेत नावाचं गाव जवळ आहे आपल्याला. टाकेत बघा, रामप्रभूला जन्म दिला दशरथ राजाने. दशरथ राजा बाप आहे देवाचा, पण राम 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 म्हणत प्राण सोडावा लागला. बघा, राम राम कही राम राम, सारखं राम राम म्हणत प्राण सोडतो. ऐका, काय राम राम म्हणत किरण महाराज प्राण सोडला. पण काय जटायूचं भाग्य आहे, जटायूनं रावणाबरोबर युद्ध केलं आणि रामप्रभूनं त्याला आपल्या मांडीवर घेतलं. महाराज, आता निश्चिंतेने पावलं त्याला म्हणायचं. असा प्रयत्न करा देवासाठी, धर्मासाठी, देशासाठी. मग भगवान तुम्हाला मांडीवर घेतो. मग म्हणता येतं आता निश्चिंतेने पावलो विसावा. अरे लोकांनी त्रास दिला हो माऊलीला, मधुकरी मिळू दिली नाही, भाकरी मिळू दिली नाही. लोक गावात जर माऊली आली तर शेण फेकून मारायचे. ज्ञानोबाराय जर गावात आले तर शेण फेकून मारायचे. पोरं खेळत असताना जर माऊली त्यांच्यात गेले तर बाटलो रे म्हणायचे. इंद्राणीची आंघोळ करू देत नव्हते हो लोक, इंद्राणीची आंघोळ मारा. आता नवल बघा, त्याच माऊलीला पाहायला इंद्राणीच्या पलीकडून बारी आहे. इंद्राणीच्या पलीकडून सहन करा महाराज, लोकांना दिलेला त्रास सहन करा. थोडे दिवस सहन करायचे असतात. ते आता त्या नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यात एका गावाला आम्ही गेलो, तर तिथे कीर्तनाला गेल्यावर एक लोहाराचं दुकान होतं. लोहाराचं तो म्हटलं, महाराज एवढी दुकानाची पूजा करा. आम्ही आरतीचं ताट घेतलं. भरपूर त्यांनी नवीन वस्तू आणल्या होत्या, छन्न्या नव्या होत्या, हातोडी नवी होती, घन नव्या होता. आम्ही ते गंध लावायला घेतलं. थोडं ते घनाला गंध नका लावू, छन्नीला लावू नका, भात्याला लावू नका, अजिबात लावू नका. अरे म्हटलं नव्या आहेत ना त्या, नाही याला नका लावू. मग ती जुनी जी आयरन आहे त्या आयरनीला लावा. अरे म्हटलं ती जुनी आहे ना, म्हटलं ती जुनी म्हणूनच लावा. तर आमचा देव आहे महाराज, आम्ही एखाद्या वेळेला मंदिरातल्या देवाचं दर्शन घेत नाहीत आणि आयरनीला आम्ही देव समजून दर्शन घेतो. का? ती सहन करते महाराज. छन्नी घाव घालते, तुटून जाते. घन घाव घालतो, तुटून जातो. लोखंड घाव घालतं, तुटून जातं. आयरन माझ्या पंजोबानं वापरली, आजोबानं वापरली, मी वापरतोय, माझा पोरगा पण हिच्यावरच पोट भरतोय. 5 पिढ्या झाल्यात. आयरन जशीच्या तशी आहे. सहन करा. लोक तुम्हाला वंदन करतील, लोक तुमचा फोटो घरात लावतील. किती त्रास दिला ज्ञानोबारायांना. आपल्या भावानं जर आपल्याला राम राम नाही घातला आणि जवळ जर नाही आला ना, आपण त्याचं तोंड पाहत नाही महाराज. एखाद्या पाहुण्यानं दहाव्यामध्ये जर आपल्याला जे हरी नाही घातला का, सगळ्या गावात राग येतो आपल्याला. त्याला बोलणार नाही, त्याला बोलणार नाही, त्याला बोलणार नाही. किती राग आहे आपल्याला. कल्पना करा, ज्या गावानं गावातच येऊ दिलं नाही महाराज. काट्या टाकाव्या, काट्या रस्त्याला काट्या टाका. किती गोड चेहरा आहे माऊलीचा. ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो पाहिला तर मन विवळून येतं माणसाचं. 1 कोटी रुपयाचा, 11 कोटी रुपयाचा कळस बसवायचा होता माऊलीला, 11 किलोचा. माऊलीच्या मंदिरावर सोन्याचा कळस बसवायचा ठरला. मीटिंगला मी होतो. 11 कोटी रुपये जमा करायचे ठरले. मी लगेच 1 लाख रुपये दिले. लगेच माझे 1 लाख घ्या म्हटलं. असे करता करता सगळ्यांनी 1 लाख, 2 लाख, कोणी 3 लाख, कोणी 5 लाख, असे 11 कोटी रुपये जमा झाले. 11 किलोचा कळस करायचा होता. पण कळस जरा बारीक वाटत होता, लहान वाटत होता. मनामध्ये खदगद होती, जरा लहानच झाला. काय माऊलीची कृपा आहे. एक पुण्याहून मुंबईहून बाई आली रात्री 10 तारखेला. 15ला खरंच बसवायचा, 15 ऑगस्टला. 10 ऑगस्टला बाई आली. रोहिदास महाराज मंदिरात आधी माऊलीचं दर्शन घेतलं आणि विश्वस्त मंडळाकडे येऊन म्हटली, मला एकटीलाच 11 कोटी रुपये द्यायचे. एकटीला दौंड किती एकटीला, मला एकटीला द्यायची. तिचे 11 कोटी आणि आपले मिळालेले 11 कोटी. असं 22 किलोचा कळस माझ्या माऊलीच्या मंदिरावरती बसला. गेला ताळंदीला. जो कळस येतो आता सोन्याचा आहे. तिरुपती नाही आता नुसता, तिरुपती देव सोन्याचा नाही, माझी माऊली आता सोन्याची. का झाले सोन्याची? त्याचं कारण त्यांनी त्रास सहन केला. ज्या गावानं त्रास दिला त्या गावाला उपकार केला. जगाशी उपकार तारियेले नारी नर ज्ञानेश्वरी तयार केली. अमृत अनुभव तयार केला. चांगदेव 65 तयार केली. आई झाले जगाचे ते आई. आई लेकराला सगळं देते, बाप लेकराला सगळं देतो. मी पुढे 10 मिनिटं बाप सांगणार आहे. बापासाठी तर बोलवलंय तुम्ही मला. ऐका मायबाप सगळं देत असतात लेकराला. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानासाठी ज्ञानेश्वरी दिली. ऐका, सिद्धासाठी अमृत अनुभव दिला. योगासाठी 65 दिली आणि आपल्या सगळ्यासाठी हरिपाठ दिला. सकाळी एकदा करा, संध्याकाळी एकदा करा. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ तुम्ही काम करता करता करू शकता, स्वयंपाक करता करता करू शकता, तुम्हाला जे काम आहे त्याच्यात करू शकता. मी रोज करतो 2 वेळेला. हरिपाठ केल्याशिवाय मी पाणी पित नाही सकाळचं. माझा नियम आहे. मी रोज सांगतो, केलं पाहिजे महाराज, करत चला. ज्ञानोबारांनी आपल्यावर उपकार केला, ज्यानं त्रास दिला, उपकार केला. आणि मग विश्वाचा मालक त्यांना समाधी द्यायला आला. विश्वाच्या मालकानं हात धरावा. देव
निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया ज्ञानोबरांचा हात देवानं धरावा आणि मग माऊलीनं म्हणावं आता निश्चिंतेने पावलो विसावा तुकोबारांनी म्हणावं मला देव आला न्यायला आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी प्रयाण काळे देवे विमान पाठविले कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेवोनी निज धामा गेले निळामणी सकल संता तोषविले मग म्हणता आलं आता निश्चिंतेने पावलो विसावा कशामुळे झालं कुंतलिया धावा धाव संपून गेली संसारण लेकरण बाळण धावच नाही राहिली फक्त धाव पांडुरंगाची राहिली फक्त देवाची राहिली कुंतलिया धावा कृष्णेची कवतुक वाटी झाली या वेचाची त्याचं कौतुक वाटलं तुकोबारांना का नाममंगळाचे तेने गुणे आमच्या जीवेला भगवंताचं मंगळ असं नाव आलं आणि असं आल्यामुळं आता आमचं जीवन मुक्तीवरती आरूढ झालं अभंगाचं शेवटचं तुका म्हणे मुक्ती दिनेश महाराज मोजाळ अशी सगळी गायक वादक मंडळी खूप भारी कार्यक्रम ठेवलाय भास्कररावांनी आज जसा सोहळा आहे तसाच तिथं पण तुम्हाला पाहायला मिळेल एका बापासाठी आईसाठी आपण इथे सोहळे करत असतो 1-2 मिनिटं गोटीच्या मार्केटमध्ये 50 क्विंटलची ट्रक खाली करतो बाप फाटलेली बन्याल घालतो फाटलेवर कपडे बांधून घालतो तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट बनवतो डॉक्टर बनवतो शिक्षक बनवतो आमचे समाधान भाऊ आहेत ना त्यांच्या वडिलांनी खूप कष्ट केले महाराज खायला भाकरी नव्हती पण आता गाडीवर दादा ना आला का दादा बाप तो बाप असतो महाराज माझ्याही वडिलाला मी दादा म्हणायचो वडील नसले जीवनामध्ये की अंधार होत असतो 2 कीर्तन असतील ना तर 2 निर्वेश तरी करायचा बाप माझा फेटाची घडी घालायचा या मुली माहेरी जात असतात ना फक्त बापासाठी जात असतात माय बापाला भेटायला जातात लग्न झालेली मुलगी तिला काय आवडतं जर विचारलं ना तुम्ही ती मला माहेर आवडतं का आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला मुलीला माहेर आवडत असतं तसं आमच्या संताचं माहेर पंढरी माझी माहेर साजनी ओव्या कांडणी गाऊ गीती माहेर संताची नामया स्वामी केशवाची
माहेर अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक त्याच्यात आले जाईन गे माये, तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. माहेर किती आवडतं मुलीला, पूर्वीच्या मुलीवर का, याच्या आज्या आहेत ना, आज्या चष्मा लावलेली, डोक्यावर पदर घेतलेली, कपाळावर कुंकू लावलेली जी माय ना, पूर्वी तिला मोबाईल नसायचा. ही शेवटची पिढी आता मोबाईल नसणार, जुनी आता एवढीच पिढी महाराज संपला त्यांच्याकडे. आता इथून पुढे तुम्हाला कोणताही माणूस मोबाईलमध्ये दिसणार. आता ही शेवटची पिढी अजून त्यांना मोबाईलमध्ये काही कळत नाही, त्यांना माहिती नाही व्हॉट्सअप स्टेटस इंस्टा स्टोरी त्यांना माहिती नाही. ते आपल्या गरीब जुन्या म्हाताऱ्या, महाराज घरी आला तर त्याला जेव घालणार आहे, एखादा अतिथी आला तर त्याला पाणी चहा देऊन वाटी लावणार आहे. जुन्या ज्या म्हाताऱ्या असायच्या ना, त्या 2-2 वर्ष माहेरी जात नव्हत्या, कारण सासरवास असायचा, खूप काम करावं लागायचं. 15-16 माणसाचं कुटुंब एकत्रित असायचं, पहाटे 4 वाजता तिला उठावं लागायचं, सगळ्याचं काम करूनच मग तिला जेवण भेटायचं. अशी नांदायला गेलेली मुलगी दिवाळीच्या सणाला माहेरी मात्र वाट बघायची. दिवाळीच्या मुळा लेकिया सावली, माझ्या बापाला भेटायला जायचं, माझ्या आईला भेटायला जायचं म्हणायची. मग तिला सुट्टी मिळाली, कमरेवर एक कडेवर एक पोरग घ्यायची, बरं का, करंगीला एक पोरग, हातामध्ये बाजाराची पिशवी. बाप आठवेल तुम्हाला, ऐका. आणि ती एस टीमध्ये बसली, ती घोटीहून निघाली की फाट्याला उतरायची. दौंडात फाट्याला उतरली की फाट्यापासून गावात यायला 2-3 किलोमीटर रिक्षा वगैरे नसायचा, मग ती पायीच यायची. पायी निघाली, दगडाचा रस्ता असायचा रे, दगडाच्या रस्त्यानं निघाली की एक पोरग कडेवर, एक पोरग करंगडीला, हातामध्ये बाजाराची पिशवी. आईला बापाला काहीतरी तिनं खायला आणलेलं असायचं. आणि माहेराचा रस्ता दिसायचा, नदी दिसायची, शाळा दिसायची, तिला बालपणीची आठवण यायची. जास्त शाळेत शिकले मी, जास्त गावात खेळले मी, सगळं आठवायचं तिला. लेकराला सांगता सांगता रस्त्याला लागलेली असायची. आणि चालता चालता तिला दगडाची ठेस लागायची, पायामध्ये काही नसायचं रे तिच्या, आणि पायाला ठेस लागली की घळाघळा रक्त निघायचं. पण ती रक्ताकडे पाहत नव्हती, बोटाकडे पाहत नव्हती, त्या दगडालाच विचारायची, माझ्या बापाची तब्येत बरी येणार आहे, माझी आई चांगली येणार आहे. आज माहेराला जाणे झाली ओ पहाट, आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट, माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटेच्या रे दगडा तुला फुटलं कावाच्या, आज माहेराला जाणे झाली ओ पहाट, आली डोळ्या वाट. लय सुंदर असायचं माहेर. आणि घरी पोहोचली, बाजीवर बसलेल्या बापाला मिठी मारायची, आईला मिठी मारायची. मुलगी 4-5 दिवस राहायची तर पहाटे 5ला उठणारी 10ला उठायची. बाप म्हणायचं उठू नका तिला, माझ्या पोरीला. सासरमधून लय प्रेम असायचं महाराज. आणि एकदा का ती जायला निघाली, हंबरडा फोडून बाप रडायचा महाराज, माय रडायची रे. आणि त्या पोरीच्या पिशवीमध्ये कांदे द्यायची. कांदे कुठं द्यायची वस्तू आहे का, साबण कुठं द्यायची वस्तू आहे का, साबणाच्या वड्या टाकायची. मायबाप तिच्या पिशवीमध्ये कांदे. आमच्या आईला मी म्हणायचो, अरे तू काय आणलंय असं. आमच्या आई म्हणायची, बाबा माझा बाप गरीब आहे, माझी आई गरीब आहे रे, द्यायला काही नाही म्हणून कांदे देतात, बटाटे देतात, बाबा त्यांचं प्रेम आहे रे आपल्यावर, आमची गरीब आहेत मायबाप असं म्हणायची आमची आई. ऐका, आता आईला माझ्या आई वडील राहिले नाही, आता कधी तिची पिशवी भरून येत नाही. एकदा तुमच्या माहेरात तुमचा बाप आणि माय निघून गेली, माहेरामध्ये आनंद राहत नाही. तसं पांडुरंग आपला माहेर आहे, आपला देव आहे महाराज. संतांना तो सोडून काही आवडत नाही. मुलीला बाप आवडत असतो. या सगळ्या मुली रडायला लागल्या बघा, बापाची आठवण येत असते ना, फार कष्ट करतो बाप महाराज. हे माझ्या बहिणींनो, लग्न न झालेल्या मुलींनो बापाचा आदर करा बरं. बाप तुमच्यासाठी जगतो पोरींनो. फाटलेले कपडे घालतो रे, 2 ठिकाणी धोतर बांधून घालतो रे, तुम्हाला मला शिकण्यासाठी लग्नासाठी पैसे कमवतो. घोटीला गेला ना 15-15 दिवस घरी येत नाही तो. माझी मुलगी शिकली पाहिजे, माझा पोरगा नोकरीला लागला पाहिजे, चांगल्या घरात माझ्या पोरीचं लग्न झालं पाहिजे. अरे लग्नाच्या दिवशी तो सगळा मांडव उभा करतो, पाहुणे बोलवतो, जेवण घालतो, सगळ्यापर्यंत हसतो. पण जेव्हा मुलगी गाडीमध्ये त्याचा बाण सुटतो रे, एखाद्या दगडासारखा रडतो महाराज, हंबरडा फोडून रडतो रे, बाप
बाप तो बाप असतो. त्याच्या फाटक्या सजऱ्याला हे माझ्या बहिणींनो, हे माझ्या दादांनो, पोरांनो, हे आकडून महाराज साखरेचं कीर्तन आहे. शेवटचे 5 मिनिटं बाप सांगतोय, घरी घेऊन जा. त्याच्या फाटक्या सजऱ्याला किती तिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. त्याच्या फाटक्या सजऱ्याला किती तिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना, वरी उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. कलेक्टर झाली एक पोरगी, सांगलेला कलेक्टर, आणि बापावर तिने कविता लिहिली. महाराज माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, ओरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. बाप करी जोडी लेकुराची, बाप करी जोडी लेकुराची, आपुली कुरवंडी वाळवोनी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी, एकाएकी केला निराशेचा, एकाएकी केला निराशेचा, निराशेचा. लोक तुम्हाला नोकर बनवतील, चाकर बनवतील, हाताखालचा बनवतील. एकमेव बाप आहे तुमचा, तुम्हाला मालक बनवतो. मालक जमीन देतो, इस्टेट देतो, बंगला देतो. तो जिन्यात झोपल, तुम्हाला गादीची व्यवस्था करतो. बाप असतो. व्यवहारामध्ये मायबाप फार गरजेचे असतात. हे 2 हात त्यांना द्या. आज हा विश्वनाथ नावाचा बाप राहिला नाही. किती सुंदर कार्यक्रम ठेवला आहे विश्वनाथ बाबांच्या मुलानं. त्यांच्या सोना, त्यांची मुलं, इतका त्यांना त्रास झाला आता मध्यंतरी, हार्ट अटॅक आला, तरी सुद्धा बापाचा कार्यक्रम कमी नाही केला. फुलं आणली, महाराज लोक आणली, गायक आणली. यालाच तर म्हणतात महाराज पूजन. जिवंत असतानाही बाप सांभाळावा आणि बाप गेल्यावरही तुकोबारायांचा अभंग गाऊन त्याला श्रद्धांजली अर्पण करावी. वा समाधान भाऊ, काय गोड परिवार आज पाहायला दिला तुम्ही आम्हाला. तुम्हाला धन्यवाद आहे. एवढा छान कार्यक्रम, एवढे गोड गायक, एवढे गोड वादक आणले. घेऊन जा रे दौंडतकर घरी, झाले माझं कीर्तन. हे 2 हात जिवंत बापाच्या सेवेला द्या. जेवता येत नसेल तर काला करून जेव घाला, चालता येत नसेल तर हाताने चालवा. माय बापानं खूप कष्ट केलेत गड्या. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. थोडीच विनंती आहे, माझी वारंवार विनंती आहे. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. अरे पांडुरंग शिकण्यापेक्षा पुंडलिक शिका. पुंडलिक शिकलात रे शिकलात की देव घरी येत असतो. हा पुंडलिकासारखी मुलं आहेत. गोड सोहळा ठेवला. आज 12:15 वाजता 2 पिशव्या घेऊन हे विश्वनाथ बाबा, त्यांची वारी, त्यांचं भजन, त्यांचं चांगलं कर्म कामी आलं आणि पोरांनी ठेवलेलं कीर्तन कामी आलं. तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते. जे भक्त चरित्रात ते प्रशंसिते. भक्ताच्या कथा देवाला फार आवडत असतात. द्रौपदीची कथा, कानुपात्रीची कथा, रामाची कथा, भरताची कथा. थोडं सुंदर कीर्तन झालं आणि लालबुंद प्रकाशामध्ये 12:15 हे विश्वनाथ बाबा समर्पित झाले. हात वर करून या मुलांना त्यांनी आशीर्वाद दिला. हे मुलींनो, हे नातवांनो, सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद. तो का म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते भावे तया. हात वर करून बापाचा आशीर्वाद घ्या. धन्यवाद परिवाराला. फार गोड सोहळा ठेवला. फार गोड गळ्याचे गायक वा रोहिदास भाऊ, तुमचं भूषण आहे महाराज. जोरात टाळी वाजवा. रोहिदास महाराजांचा आवाज. माझ्या घरी मी त्यांना यावर्षी चालीला बोलवलंय. फार गोड गातात. त्यांचा गोड कंठ आहे महाराज. प्रकाश महाराज नागरे, विष्णू महाराज, इथं जोडी आमच्या मराठवाड्यातली भगवान गडाची जोडी, प्रसिद्ध जोडी महाराज. हे किरण महाराज किती साथीचे. सुगरणबाई जसं भाजीला जेवढं पाहिजे तेवढं मीठ घालते का नाही, तसा आज सुगरण माणूस आहे. सुगरण दनादन नाही वाजवत, जे लागतं ते वाजवतो. त्याला म्हणतात किरण महाराज. आणि आमचा समाधान भाऊ तर मग नियोजकच तस्य दुर्लभा, नियोजन करतो. वा, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. गोकुळ महाराज, तुम्ही कीर्तनकार आहात.
बराच वेळेला तारीख मागितली, दिली नाही असं समजू नका, रिकामी नाही असं समजा बरं का, रिकामी नाही असं समजा. नाही, बराच वेळेला त्यांनी संपर्क केला की महाराज मला तारीखच देत नाही असं तुमचा गैरसमज व्हायचा, असं काही नाही. देतो अजूनही देतो. 2-3 वेळेला फोन केला, मी बसली नाही माझी, माफ करा. आणि सगळी छान विद्यार्थी तुम्ही घडवताय, तुम्हालाही धन्यवाद. शूटिंग करणार आमचं गुरुकुल पर्व छान क्लिपा काढेल तो, आता छान कीर्तन युट्यूबला पडेल, त्याच्या गुरुकुल पर्वला लाईक करा, त्याच्या सबस्क्राईब करा, त्याला बेल आयकॉनला दाबा, म्हणजे त्याचे कीर्तनही वाढतील, त्यालाही थोडे पैसे येतील आणि आपल्यालाही चांगलं ऐकायला मिळेल असं भावना आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना धन्यवाद. एकदा 2 हात वर करा सगळे, करा वा. मागचे यार तुम्ही काय वेगळे का, हिंदूचेत ना सगळे का, वाईकडचे करा. हात वर करून का बोलून श्रद्धांजली जात नाही, भजनाची जाते, भजनाची. आपलाही उद्धार आणि विश्वनाथ बाबाचाही उद्धार. निवृत्ती राजा, निवृत्ती राजा, निवृत्ती राजा, निवृत्ती राजा. प्रकाश महाराज नागरी, भास्कर महाराज हो द्या. तुका म्हणे मुक्ती पडली नो बाई, तुका म्हणे मुक्ती पडली नो बाई, तुका म्हणे मुक्ती पडली नो बाई, तुका म्हणे मुक्ती पडली नो बाई. आता दिवस चारी केळी मेळी, आता दिवस चारी केळी मेळी, आताणी तिने पावलो विसावा, आताणी तिने पावलो विसावा. दिवस चारी केळी मेळी, आता दिवस चारी केळी मेळी, आता तिने पावलो Ah